पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका काही अन्यत्र या कबूतरखान्याची पर्यायी व्यवस्था पाहते आहे। पूर्वी 3 कबूतरखान्यासंदर्भात ठिकाणं निश्चित होती, आता त्याऐवजी 13 ठिकाणं मुंबईत विशेषतः उपनगरात ही निश्चित केली जात आहेत। त्यात तुमचं विक्रोळी, भांडूप आणि टागोर नगरमध्ये ही कबूतरखाना प्रस्तावित आहे। बघा, हायकोर्टाची ऑर्डर अशी आहे की लोकवस्तीमध्ये कबूतरखाना असू नये आणि ज्याप्रमाणे दादरचा कबूतरखाना हायकोर्टाने बंद केला, कोर्टाने बंद केला, हाच कायदा अख्ख्या मुंबईमध्ये सर्वत्र लागू होईल। त्यामुळे टागोर नगरला येईल न येईल नंतरचा प्रश्न आहे। पूर्वी सरकारने गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की 3 कबूतरखाने या मुंबईमध्ये होतील, आता काहीतरी म्हणतात 13, 14, 15 होणार आहे। परंतु मला बाकीचं माहिती नाही, परंतु मुंबईमध्ये माझ्या टागोर नगरला जर होत असेल तर त्याला माझा पूर्णपणे विरोध असेल, आमच्या लोकांचा विरोध असेल। जशी आमच्या दादरच्या लोकांना त्या कबूतरखान्यामुळे प्रचंड असे आजार निर्माण होतात, तसे आमच्याकडे लोकांना पण होणार। आणि टागोर नगर हा अत्यंत दाट वस्तीचा एरिया आहे, तिथे कसं करू शकता टागोर नगरला तुम्ही? आणि कुठे मोकळी जागा आहे? आणि तरी जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही काही शांत बसणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीने त्याला विरोध करू। नाही, पण असं म्हटलं जातं आहे की लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर हे कबूतरखाने उभे केले। अरे, लोकवस्ती आहे आणि 500 मीटर हा हायकोर्टाच्या याच्यामध्ये निर्णय नाही आहे। हायकोर्टाने काय सांगितले, ज्या ठिकाणी लोकवस्ती असेल त्या ठिकाणी कबूतरखाने होऊ शकत नाही। आणि त्यामुळे माझ्या टागोर नगरला कुठल्याही परिस्थितीमध्ये कबूतरखाना होणार नाही, याचा शब्द तुम्हाला देतो। धन्यवाद।